मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबई मंडळाची जे काही सोडत झालेली आहे, त्या सोडतीतील विजेत्यांना ताबा प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. त्यांना त्यांच्या घरांची जे काही पोझिशनची प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि यावेळेस अनेकांच्या मनात हाच प्रश्न होता की नेमका कोणत्या ठिकाणी किती स्टॅम्प ड्युटी भरायची आहे किंवा किती रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे. आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही म्हाडाची लॉटरी मागे झालेली आहे, मुंबई मंडळाची लॉटरी जी काही 14 ऑगस्टला झालेली आहे, त्याची ताबा प्रक्रिया ही 14 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे विदिन 2 मंथ, 2 महिन्यामध्ये ही ताबा प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. आणि आता अनेकांच्या मनात हाच प्रश्न होता की नेमका कोणत्या ठिकाणी किती स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. म्हणजे स्कीम कोड क्रमांक 412 जे काही पहाडे गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत 1947, त्या घरांसाठी नेमका किती स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. अनेक जण बोलत होते की 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, तर त्या ठिकाणी 6% स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. तर जे काही स्टॅम्प ड्युटीबाबत जे काही रक्कम आहे किंवा जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत, या संदर्भात दस्तूरखुद्द म्हाडानेच काल खूप चांगली खबर दिली आहे. आणि ते म्हणजे म्हाडा लॉटरीतील जेवढे काही स्कीम कोड आहेत, जेवढे काही ठिकाणं आहेत, प्रत्येक ठिकाणी किती स्टॅम्प ड्युटी आणि किती रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे, या संदर्भातलं पत्र म्हाडाने कालच दिलेलं आहे. आणि त्याच पत्रानुसार आज आपण म्हाडाच्या मंडळातील सगळ्या ठिकाणी, म्हणजे जेवढ्या ठिकाणी घरे उपलब्ध होती, सगळ्या ठिकाणी एकूण रजिस्ट्रेशन फीस आणि एकूण स्टॅम्प ड्युटी या संदर्भात सविस्तर माहिती पाहतोय मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता आपण सर्वप्रथम जे काही म्हाडाने नोटिफिकेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही माहिती दिलेली आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया. आणि त्याच्यानंतर याच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्या विजेत्यांच्या मनामध्ये, त्याचीही उत्तरे आपण पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण पाहूया की मुंबई लॉटरीतील घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस किती लागणार आहे ते. तर आता पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही पत्र म्हाडाने दिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही माहिती दिलेली आहे, आपण ते पत्र प्रथम पाहणार आहोत. तर या ठिकाणी 16 ऑक्टोबर 2023 हे पत्र आहे. या ठिकाणी पहा, मुंबई मंडळ सोडत 2023 तात्पुरते देकार पत्रानुसार आपण सदनिकेची संपूर्ण रक्कम मंडळास अदा केली आहे. आता ज्यांनी 100% रक्कम भरली त्यांच्यासाठी माहिती आहे मित्रांनो, आपल्या सदनिकेच्या वितरणापूर्वी आपणास सदनिकेचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे. या सूचनेसोबत संकेत क्रमांक निहाय सदनिकेच्या विक्री किमतीनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क रकमेचा तपशील देण्यात आला आहे. आपल्या सदनिकेशी संबंधित संकेत क्रमांकानुसार सदनिकेचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क ESBTR द्वारे भरणा करावा. तथापि सदर रक्कम भरणा करण्यापूर्वी संबंधित मुद्रांक शुल्क कार्यालयात खात्री करून सदनिकेचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क ESBTR द्वारे भरणा करावे. तुम्हाला ESBTR द्वारे ऑनलाईन जी काही साईट आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जी काही आपण स्टॅम्प ड्युटी भरतो, तर त्यांच्या साईटवरती तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे. म्हणून तिथे तुम्हाला सगळी नोंदणी करायची आहे. तर या साईटची अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो, https://gras.mahakosh.gov.in किंवा तिथेच तुम्ही दुसरी एक वेबसाईट आहे https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही व्हिजिट करून पुढील प्रोसेस संपूर्ण करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही पत्र आहे ते राजेंद्रजी गायकवाड उपमुख्याधिकारी पणन यांनी दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत मित्रांनो, जे विजेत्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तर या ठिकाणी पहा, हे व्यवस्थित क्लिअर नसेल, तुम्हाला दिसत नसेल, पण ऐका व्यवस्थित. म्हाडा मुंबई बोर्ड लॉटरी 2023 रजिस्ट्रेशन फीस अँड स्टॅम्प ड्युटी असा तो कॉलम आहे. स्कीम कोड क्रमांक इकडे दिलेत मित्रांनो. इथे स्कीमचं नाव दिलेलं आहे, इथे जे काही इन्कम ग्रुप आहे तो दिलेला आहे, इथे कार्पेट एरिया दिलेला आहे, इथे सेल प्राइस दिलेली आहे, इथे टोटल घरांची संख्या दिलेली आहे, इथे एकूण रजिस्ट्रेशन फीस आणि एकूण स्टॅम्प ड्युटी असं हे या ठिकाणी
कॉलम्स देण्यात आलेले आहेत. पहिलं पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव पश्चिम मुंबई जे काही PMAY ची घरे आहेत त्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे काही 29.99 कार्पेट एरियाची घरे होते. किंमत होती मित्रांनो 30,44,000 आणि एकूण उपलब्ध घरे होती 1,947. आता इथे रजिस्ट्रेशन फीस सगळ्या घरांसाठी सारखी आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही रजिस्ट्रेशन फीस आहे गव्हर्नमेंटची, ते तुमचा कार्पेट एरिया किती पण असो त्याची तुमची रजिस्ट्रेशन फीस ही फक्त 30,000 रुपये असणार आहेत. मग तुमचं 1 BHK असो किंवा 2 BHK असो. पण स्टॅम्प ड्युटी मात्र तुम्हाला त्या घरांच्या किमतीनुसार ठरवली जाते. इथे मात्र PMAYच्या घरांसाठी शासनाच्या नियमानुसार फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायचे आहेत PMAY पहाडी गोरेगाव स्कीम कोड क्रमांक 412 साठी. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 413 अँटॉप हिल वडाळा नुरा बाजार या ठिकाणी जे काही घरे होती अत्यल्प उत्पन्न गटासाठी 417 घरे होती मित्रांनो, 40 लाखाची घरे होती. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस मी आता परत बोलणार नाही, रजिस्ट्रेशन फीस मी त्याचा उल्लेख करणार नाही. 30,000 रुपये फिक्स करून चला, जेणेकरून आपला व्हिडिओ कमीत कमी वेळामध्ये बनेल. स्टॅम्प ड्युटी आहे मित्रांनो 2,40,000. वडाळा या ठिकाणी 2,40,000 स्टॅम्प ड्युटी आहे. स्कीम कोड क्रमांक 414 कन्नमारनगर विक्रोळी या ठिकाणी जे काही पॉकेट क्रमांक 3 आहे इथे 34,74,000 रुपयाची घरे होती आणि त्याची जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती आहे 2,04,440. नंतर स्कीम कोड क्रमांक 415 कन्नमारनगर विक्रोळी पॉकेट क्रमांक 4 या ठिकाणी 36,16,000ची घरे होती. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 2,16,960. नंतर जे काही पहाडी गोरेगाव 3 डोंगरी प्रेमनगर आहे मित्रांनो, प्रेमनगर जे काही 416 स्कीम कोड क्रमांक आहे त्या ठिकाणी आपल्याला एकूण उपलब्ध घरे होती 736 आणि किंमत होती 45,86,000. त्या घरासाठी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 2,75,160 रुपये. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 417 जुने मागटणे बोरीवली या ठिकाणी जे काही घरे होती ती 84 घरे होती 48 लाखाची. तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 2,92,541. नंतर स्कीम कोड क्रमांक 418 बोरीवली याच ठिकाणी मागटणे बोरीवली या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 418 श्री जी काही घरे 48 लाखाची होती त्यांना 2,93,721 स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 419 जे काही इमारत क्रमांक 10D आहे कन्नमारनगर विक्रोळी या ठिकाणी जी काही घरांची किंमत होती ती होती 49,66,998. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 2,98,020 रुपये. नंतर 420 उन्नतनगर गोरेगाव या ठिकाणी 64,03,330 लाखाची घरे होती. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे मित्रांनो तुम्हाला पहिलं जे काही उन्नतनगर गोरेगाव 420 साठी स्टॅम्प ड्युटी आहे 3,42,820. स्कीम कोड क्रमांक 420 साठी 3,42,820 आणि स्कीम कोड क्रमांक 421 साठी 3,84,200 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागणार आहे. कारण ते थोडा कार्पेट एरियामध्ये बऱ्यापैकी फरक आहे, किमतीमध्ये सुद्धा या ठिकाणी फरक आहे. म्हणजे 57 लाखाच्या घरांसाठी 3,42,000 आणि 64 लाखाच्या घरांसाठी 3,84,200 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 422 साकेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम या ठिकाणच्या घरांची किंमत 86,34,385 होती. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 5,18,063. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 423 मानस सहकारी ग्रामीण संस्था DN नगर अंधेरी मुंबई या ठिकाणी जे काही घरांची किंमत आपण पाहतो 1,61,00,000 घरांची किंमत होती. त्या ठिकाणी तुम्हाला एकूण स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 9,68,268. नंतर 423 जे काही 424 MC गृहनिर्माण संस्था पंतनगर घाटकोपर या ठिकाणी जे काही स्कीम कोड क्रमांक 424 साठी बघा मित्रांनो 81,43,000ची घरे होती. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 4,88,522 रुपये. त्याच्यानंतर तिथेच स्कीम कोड क्रमांक 425 MC गृहनिर्माण संस्था पंतनगर या ठिकाणी जी काही घरे 82,50,277 लाखाची घरे होती. त्या ठिकाणी 4,95,017 एवढे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 4,95,017. नंतर विक्रांत कोऑपरेटिव्ह सोसायटी 426 स्कीम कोड क्रमांक जे काही कन्नमारनगर विक्रोळी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी घरांची किंमत 92,79,936 होती. त्या घरांसाठी 5,56,796 स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर 427 विक्रांत सोसायटी कन्नमारनगर या ठिकाणी जी काही घरे 78,22,449 लाखांची होती त्या ठिकाणी 4,69,371 स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. तिथे 428 विक्रांत संस्थेमध्येच जी काही घरे 75,33,681 लाखाची घरे होती त्या ठिकाणी
4,52,021 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायची आहे. नंतर 429 विक्रांत सोसायटी या ठिकाणी 74,79,075 या ही जी काही घरे होती त्या ठिकाणी 4,49,345 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 430 विक्रांत गृहनिर्माण संस्था याच ठिकाणी जी काही घरे 67,20,524 रुपयाची होती त्या घरांसाठी तुम्हाला 4,03,231 एवढी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 431 विक्रांत सहकारी गृहनिर्माण संस्था विक्रोळी पूर्व त्याच ठिकाणी जी काही घरे 71,17,842 रुपयांची होती त्या ठिकाणी तुम्हाला 4,27,071 एवढी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. आता मित्रांनो जे काही स्कीम कोड क्रमांक 432 या ठिकाणी जीन प्रेम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्लॉट क्रमांक 246 चारकोप कांदिवली या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाची घरे होती 79,96,153 अशी त्याची किंमत होती आणि त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 4,79,769. नंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 433 ट्रायस्टार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंचलिया हायस्कूल जवळ महावीरनगर कांदिवली पश्चिम या ठिकाणी 1,18,14,609 या किमतीची घरे होती त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 7,08,877. यानंतर स्कीम कोड क्रमांक जे काही 434 तुम्ही पाहू शकता ट्रायस्टार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच ठिकाणी जी काही घरे 1,16,00,000ची होती त्यांना 7,01,929 स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. नंतर 435 आयडियल अपार्टमेंट जेविस्पीडी किम जुहू मुंबई या ठिकाणी 2,53,06,323 रुपयाची जी काही घरे होती त्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 15,18,379 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 436 जू विक्रांत गृहनिर्माण संस्था जेव्हीपीडी स्कीम अंधेरी या ठिकाणी 2,79,58,333 जे काही किमतीची घरे होती त्यासाठी तुम्हाला 16,77,518 स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 437 नित्यानंद नगर जे काही आहे त्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही घरे 1,81,00,000ची होती त्या ठिकाणी तुम्हाला 10,87,183 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 338 नित्यानंद नगर याच ठिकाणी जे काही घरे 1,50,68,505 रुपयाची होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 9,04,110 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 439 नित्यानंद नगर त्याच ठिकाणी जी काही घरे 1,58,51,550 रुपयांची होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 9,51,093 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढचं पहा या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 440 नित्यानंद नगर या ठिकाणी जी काही घरे 1,58,50,623 रुपयांची होती त्यासाठी 9,51,037 एवढी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 441 नित्यानंद नगर याच ठिकाणी 1,81,13,571 रुपयांची जी काही घरे होती त्यासाठी तुम्हाला 10,86,814 एवढी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 442 नित्यानंद नगर याच ठिकाणी 1,81,11,116 रुपयाची जी काही घरे होती त्या ठिकाणी तुम्हाला 10,86,691 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 443 नित्यानंद नगर याच ठिकाणी जी काही घरे 1,81,13,580 रुपयांची होती त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 10,86,815 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 444 नित्यानंद नगर अंधेरी पूर्व याच ठिकाणी मध्यम उत्पन्न गटाच्या घरांसाठी जी काही 1,81,48,029 ही जी काही घरांची किंमत होती त्यासाठी तुम्हाला 10,88,882 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 445 नित्यानंद नगर अंधेरी पूर्व याच ठिकाणी 1,81,10,502 ही जी काही घरांची किंमत होती त्या ठिकाणी तुम्हाला 10,08,630 एवढी 10,86,630 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 446 ट्युलिप गृहनिर्माण संस्था जे काही जेव्हीपीडी स्कीम जुहू या ठिकाणी होती त्या ठिकाणी जे काही घरे होती मित्रांनो 4,72,55,372 अशी ज्या घरांची किंमत होती जे एकच घर होतं त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 28,35,322 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 447
ट्युलिप गृहनिर्माण संस्था JVP स्कीम जुहू त्याच ठिकाणी जी काही घरे 3,48,36,36,739 रुपयांची होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 20,90,204. नंतर स्कीम कोड क्रमांक 448 ट्युलिप गृहनिर्माण संस्था त्याच ठिकाणी जे काही घरे 3,78,91,420 किमतीची होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 22,73,485 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 449 उदय भुवन शेल कॉलनी सहकारनगर चेंबूर या ठिकाणी जी काही घरांची किंमत 1,47,19,382 होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 8,83,163. नंतर स्कीम कोड क्रमांक 450 जुहू विक्रांत गृहनिर्माण संस्था रामदास नगर JVP स्कूम अंधेरी या ठिकाणी जे काही उच्च उत्पन्न गटातील घरे होती त्याची किंमत होती मित्रांनो 4,83,85,809. या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 29,03,149 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 451 जुहू विक्रांत त्याच ठिकाणी JVP स्कीम अंधेरी याच ठिकाणी ज्या घरांची किंमत 4,84,04,463 होती त्या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 29,04,268. स्कीम कोड क्रमांक 452 जुहू विक्रांत गृहनिर्माण संस्था JVP स्कीम त्याच ठिकाणी जी घरे 4,83,82,077 रुपयांची होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 29,02,925. आणि स्कीम कोड क्रमांक 453 जुहू विक्रांत सोसायटी याच ठिकाणी जे काही JVP स्कीम आहे त्या ठिकाणी जी काही घरांची किंमत 4,83,732 होती त्या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 29,04,044. तिथे स्कीम कोड क्रमांक 454 इमारत क्रमांक 11 स्वगृह कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोकमान्य नगर दादर या ठिकाणी जी काही घरे अल्प उत्पन्न गटासाठी होती ज्या घरांची किंमत 1,65,36,957 होती त्या घरांसाठी 9,92,217 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 455 तिथेच स्वगृह सोसायटीमध्ये जी काही घरे 1,65,76,824 रुपयांची होती त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 9,94,609 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 456 इमारत क्रमांक 11 स्वगृह सोसायटी याच ठिकाणी ज्या घरांची किंमत 1,62,92,437 होती त्या ठिकाणी तुम्हाला एकूण स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 9,77,546. त्यानंतर 457 इमारत क्रमांक 11 स्वगृह सोसायटी याच ठिकाणी ज्या काही घरांची किंमत 2,32,58,583 होती त्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी आहे 13,95,515 रुपये. त्यानंतर तिथेच स्कीम कोड क्रमांक 452 इमारत क्रमांक 11 स्वगृह सोसायटीमध्येच तुम्हाला जी काही घरे 2,06,763 रुपयांची होती त्या घरांसाठी 12,36,046 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 459 आनंद हाईट शेख मिस्त्री रोड अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी जी काही घरे 3 घरे होती त्या ठिकाणी त्या घरांची जी काही किंमत होती 3,38,658 त्या ठिकाणी तुम्हाला जे काही स्टॅम्प ड्युटी भरायची आहे एकूण स्टॅम्प ड्युटी आहे 18,22,839. नंतर स्कीम कोड क्रमांक 460 CSN नंबर 222 भायखळा बेलासीस रोड मुंबई या ठिकाणी जी काही घरे एक घर होतं त्या ठिकाणी घरांची किंमत 2,44,84,195 होती त्या घरांसाठी तुम्हाला एकूण स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 14,69,052. नंतर स्कीम कोड क्रमांक 461 सावित्री निवास लक्ष्मी निवास दादर. आता हे खरं तर लॉटरीतून वगळण्यात आलेले ठिकाण आहे मित्रांनो, इथे लॉटरी झालेली नाही आहे आणि या ठिकाणी जे काही स्टॅम्प ड्युटी आहे ती आहे 15,18,680. नंतर स्कीम कोड क्रमांक 462 दूधवाला इमारत ABC CSN 246 भायखळा मुंबई या ठिकाणी जी काही घरांची किंमत 2,38,08,190 होती त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे 14,22,491 रुपये. यानंतर पहा मित्रांनो पुढचा आपण पाहूया स्कीम कोड क्रमांक 463 दूधवाला इमारत त्याच ठिकाणी भायखळा या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी घरे होती. एक घर होतं मित्रांनो 2,37,41,329 रुपयांचं त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे 14,24,480 रुपये.
नंतर स्कीम कोड क्रमांक 464 दूधवाला इमारत याच ठिकाणी भायखळा या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठीच घरे होती. आता ही घरांची किंमत होती मित्रांनो 2,39,77,73,302 या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 14,38,398 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 465 आनंद हाईट शेख मिस्त्री रोड अँटॉप वडाळा या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 3 घरे होती. त्या घरांची किंमत होती 2,95,80,623 रुपये. या ठिकाणी तुम्हाला एकूण स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 17,78,837. नंतर 466 स्कीम कोड क्रमांक आनंद हाईट्स याच ठिकाणी 2,55,47,975 लाखाची घरे होती. त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे 15,32,779 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 467 CSN भायखळा बेलासिस रोड या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं 2,47,68,638 अशी त्याची किंमत होती आणि त्या घरासाठी 14,86,118 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 468 दादर नायगाव डिव्हिजन शिवडी वडाळा इस्टेट वडाळा पश्चिम या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठीचे 2 घरे होती 3,89,38,936 रुपये त्याची किंमत होती आणि त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 22,16,336 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 469 क्रिसेंट टावर जे आपल्या म्हाडाच्या लॉटरीतील जी काही महागडी घरे आहेत त्याच्यापैकी इथे घरे आहेत क्रिसेंट टावर बीबी नक्षमार्ग MP मिल कंपाऊंड तारदेव मुंबई या ठिकाणी जे काही उच्च उत्पन्न गटासाठी 3 घरे होती. घराची किंमत होती मित्रांनो 7,52,61,631 रुपये आणि या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 45,15,698 रुपये. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 470 क्रिसेंट टावर त्याच ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी जे काही घरे आहेत सगळ्यात महागडं घर जे काही आहे 7,57,94,268 हे सगळ्यात महागडं घर आहे मित्रांनो या लॉटरीतील आणि ही एकूण 4 घरे होती आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त स्टॅम्प ड्युटी 45,47,656 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी भरावी लागणार आहे. या लॉटरीतील सगळ्यात जास्त स्टॅम्प ड्युटी इथेच भरावी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 471 क्रिसेंट टावर त्याच ठिकाणी जी काही घरे 5,93,89,063 या किमतीचे जे काही एक घर होतं त्याच ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे 35,63,343. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 471 क्रिसेंट टावर याच ठिकाणी जी काही घरे 5,93,89,043 एवढी घरे होती या किमतीची घरे होती त्या ठिकाणी 35,43,343 35,63,343 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर 472 आनंद हाईट्स वडाळा अँटॉप वडाळा या ठिकाणी जे काही घरे 4,10,94,039 एवढ्या किमतीची घरे होती त्या ठिकाणी तुम्हाला 24,65,642 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 335B सिटी व्ह्यू इमारत श्रीनिवास मिल लोअर परेल मुंबई या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी घरे होती 1,60,36,591 या किमतीची घरे होती 4 घरे होती त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 9,62,115 रुपये. यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 267 नक्षत्र गृहनिर्माण संस्था जे काही गोल्डन ग्रो गार्डनच्या पुढे आहे शिंपोली या ठिकाणी ज्या घरांची किंमत होती 86,10,200 त्या घरांसाठी 5,16,612 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 331 तुंगा पवई मुंबई या ठिकाणी जी काही घरे होती त्या घरांची किंमत 1,27,12,000 एवढी किंमत होती त्या ठिकाणी तुम्हाला 7,62,720 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 338B तुंगा पवई याच ठिकाणी जी काही घरे 1,98,10,813 रुपये घरांची किमतीची होती त्या ठिकाणी तुम्हाला 11,88,649 एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 300B तुंगा पवई या ठिकाणी जी काही घरे 1,35,86,000 रुपयांची होती त्या ठिकाणी तुम्हाला 8,15,160 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 2300A तुंगा पवई या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी घरे होती 1,35,86,000 त्याची किंमत होती तर त्या ठिकाणी 8,15,160 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 309A तुंगा पवई या ठिकाणी जी काही घरे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी जी काही घरे होती 83,49,307 या घरांसाठी 5,09,058 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 257C कोपरी पवई मुंबई या ठिकाणी एकच घर उपलब्ध होतं जे 1,32,45,000 ज्याची किंमत होती मित्रांनो 1,32,000
ज्या घरांची किंमत होती मित्रांनो 1,03,24,531 रुपये आणि त्या घरांसाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 6,19,472. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 439 चारकोप कांदिवली सेक्टर क्रमांक 8 या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी जी काही घरे होती त्या ठिकाणी किंमत होती 88,61,712. त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 5,31,703 रुपये. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 447B चारकोप कांदिवली याच ठिकाणी बघा उच्च उत्पन्न गटासाठी जी काही घरे होती त्या ठिकाणी जी काही किंमत होती ती होती 87,16,111 रुपये. त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 5,22,967 रुपये. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 388A हेरिटेज अपार्टमेंट सायन मुंबई या ठिकाणी जी काही घरे 1,82,89,412 रुपयांची होती म्हणजे या किमतीची होती त्या ठिकाणी तुम्हाला 10,97,365 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 391A हेरिटेज अपार्टमेंट सायन त्याच ठिकाणी जी काही घरे 1,95,86,514 रुपये किमतीची होती त्यासाठी तुम्हाला 11,75,191 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 273A MHP पवई या ठिकाणी जी काही घरे उच्च उत्पन्न गटासाठी होती ज्या घरांची किंमत 1,11,64,006 एवढी होती त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 6,69,840 रुपये. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 153E टिळक नगर चेंबूर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं त्या घरांची किंमत होती 47,58,853. त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 2,85,531 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 228A चांदिवली पवई या ठिकाणी जे काही एक घर होतं मध्यम उत्पन्न घरासाठी त्या ठिकाणी तुम्हाला किंमत होती 43,77,887. त्या घरासाठी एकूण 2,62,673 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. तिथेच 332A चांदिवली पवई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं ज्यांची किंमत 50,82,708 होती त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 3,04,962 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 224870A गायकवाड नगर मालवणी मुंबई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं ज्या घरांची किंमत 58,62,500 होती त्या घरांसाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे 3,51,750 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 270D गायकवाड नगर मालाड मुंबई या ठिकाणी जे काही मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं त्या घराची किंमत 49,65,770 होती त्या घरांसाठी तुम्हाला एकूण स्टॅम्प ड्युटी आहे 2,97,946. तिथेच स्कीम कोड क्रमांक 208A या ठिकाणी प्रतीक्षानगर साईन मुंबई या ठिकाणी एक घर होतं मित्रांनो 49,03,250 किमतीचं त्या घरांसाठी 2,94,195 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 344A चारकोप मुंबई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर होतं ज्या घरांची किंमत होती 53,93,000 त्या घरासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आहे 3,23,580 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 353A गव्हाणपाडा मुलुंड मुंबई या ठिकाणी जे काही अल्प उत्पन्न गटासाठी तीन घरे होती त्या घरांची किंमत 43,56,116 होती त्या घरांसाठी 196 होती त्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी आहे 2,61,372 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 258C PMGP मानपूर मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एक घर होतं ज्याची किंमत होती 41,27,100 त्या घरासाठी 2,47,626 एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 261C PMGP मानपूर मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे होती ज्याची किंमत होती 37,21,564 त्या घरांसाठी 2,23,294 एवढी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. यानंतर बघा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 350A अँटॉफिर वडाळा नुरा बाजार या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एक घर होतं ज्याची किंमत होती 41,13,625 त्या घरांसाठी एकूण स्टॅम्प ड्युटी आहे 2,46,818 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 352A PMGP मानखुर्द मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 5 घरे होती त्याची किंमत होती 38,24,881 आणि त्यासाठी स्टॅम्प ड्युटी आहे 2,29,487 रुपये.
नंतर स्कीम कोड क्रमांक 2314A मालाड मालवणी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एक घर होतं, त्याची किंमत होती 31,05,470 आणि त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे 1,86,328 रुपये। त्याच ठिकाणी जे काही स्कीम कोड क्रमांक आहे 91C चांदिवली मुंबई या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक घर होतं मित्रांनो वन आरकेचं, त्याची किंमत होती 24,71,733, त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आहे 1,48,304 रुपये। शेवटचं स्कीम कोड क्रमांक 364A मानखुर्द मुंबई अत्यल्प उत्पन्न गटासाठी वन आरके घर होतं, ज्या घरांची किंमत 26,26,254 होती, त्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी आहे 1,57,775 रुपये, सॉरी 575 रुपये, म्हणजे 1,57,575 रुपये एवढी तुम्हाला या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे। मी परत सांगतो मित्रांनो, इथे सगळ्या घरांसाठी जी काही रजिस्ट्रेशन फीस आहे, मी ह्याच्यापूर्वी सांगितलं की रजिस्ट्रेशन फीस 30,000 रुपये ही सगळ्या घरांसाठी लागणार आहे, त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन फीसचा मी वारंवार उल्लेख केलेला नाही आहे। म्हणून एकंदरीत जी काही म्हाडाने खूप चांगली सोय या ठिकाणी दिलेली आहे करून आपल्याला जे काही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची माहिती म्हाडाने दिलेली आहे ती खूप चांगली आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या बाबीमुळे खूप चांगली मदत होऊ शकते। तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका स्टॅम्प कोणत्या ठिकाणी किती स्टॅम्प ड्युटी असणार आहे, किती रजिस्ट्रेशन फीस असणार आहे आणि नेमक्या घरांच्या किमती काय होत्या ती आपल्याला माहिती मिळालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे मित्रांनो की अनेकांनी कमेंट्स केल्या की सर जे काही म्हाडाने स्टॅम्प ड्युटी संदर्भात माहिती दिली आहे त्याच्यामध्ये लेडीज संदर्भात कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही। बघा मित्रांनो, म्हाडाचं जी आर असं आहे, म्हाडाचा नियम असा आहे की जर समजा घर घेणारा जर ते घर जेंट्सच्या नावावर असेल, पुरुष अर्जदाराच्या नावावर असेल तर त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी 6% स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे। पण जर लेडीजच्या नावे घर असेल, महिलेच्या नावे घर असेल तर मात्र त्यांना 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळणार आहे। आता एकूण जे काही स्टॅम्प ड्युटीचा दर पाहिला आपण तर एकूण जे काही मुंबईमध्ये स्टॅम्प ड्युटी घेतली जाते ती 5% स्टॅम्प ड्युटी अधिक 1% मेट्रो सेस, म्हणजे एकूण तुम्हाला 6% स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी भरायची आहे। परत बघा बायफर्केशन काय आहे, 5% स्टॅम्प ड्युटी आणि 1% तुम्हाला मेट्रो सेस भरायचा आहे। तिथेच जर लेडीज असेल, जर महिला अर्जदार असेल तर त्या ठिकाणी त्यांना 4% स्टॅम्प ड्युटी आणि 1% मेट्रो सेस अशी एकूण 5% स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, याची मात्र तुम्ही नक्कीच नोंद घ्या। आता एकंदरीत जे काही स्टॅम्प ड्युटीबाबत म्हाडाने अपडेट दिली मित्रांनो, खूप चांगला अपडेट दिलेला आहे। तुम्हाला संपूर्ण कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ती अमाऊंट म्हाडाने रेडीमेड दिलेली आहे, जी अतिशय चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो। कारण अनेकदा तुमचं या कॅल्क्युलेशनमध्ये खूप वेळ जातो, कॅल्क्युलेशन मागे पुढे होऊ शकतं, त्याच्यामध्ये 2-4 रुपये जरी कमी आले तरी ते फाईल ऑडिट होणार नाही, त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून फाईल ऑडिटमध्ये अटकू नये यासाठी म्हाडाने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। पण जे काही त्यांनी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन संदर्भातले जे काही माहिती दिलेली आहे ती सगळ्या अर्जदारांसाठी खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे आणि सगळ्या अर्जदाराच्या वतीने मी म्हाडाच्या मुंबई मंडळाचं खूप खूप आभार मानतो। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।